काल रात्रीपासून असला धुवाधार पाऊस होते मुंबईत. हे छोटंसं आहे ना का, हे एक आहे, हे ट्रॅकिंग डिव्हाइस आहे. तर भरपूर अशी लांबची जर्नी आहे भावांनो. मिनिमम 2800-2900 किलोमीटर आहे. झाली गाडी भरून 5 मिनिटात. प्राईज आहे भावांनो, सरप्राईज. कुठे चाललोय, काय चाललंय, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. हो गया बाय कार्ड झाला. एर्टिगा ठोकली भावांनो, समृद्धीला लागलोय भावांनो. हा आलाय बघा इगतपुरीचा टनेल, सगळ्यात मोठा टनेल. बेकार असा पाऊस चालू आहे. नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर भावांनो, भरपूर दिवस झाला लांबचा माल भरायचा आहे म्हणून सांगतोय तुम्हाला. फायनली आज तो दिवस आला आणि आज आपण चाललोय. पहिलं वर्ष झालं आपण त्या ठिकाणी निघालो नाही, अशा ठिकाणी आपण चाललोय. जवळजवळ मी वर्ष झालं ती लाईन बंद केलेली आणि आज ते भाडं फायनली आलंय. आपल्याकडे येत होते ऑर्डर, पण तसं आपल्याला रेट जमत नव्हतं. आज फायनली आपला रेट जमलाय आणि आपण निघतोय आता भरायला. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. कुठं निघालोय आणि काय हे सगळं तुम्हाला व्हिडिओ समजून जाईल. तर चला करूया आता व्हिडिओला सुरुवात. बघत राहा भावानो. गाडीकडे येता येता एवढा पाऊस आला ना, भिजलो राव. आता निघालोय भरायला. तर चला नावाशेवाला भरायला जायचं आपण. फटाकसे भरू आणि लगेच रिटर्न येऊ. चला तर भावना, आपण आलोय पाम बीच रोडला, चाललोय नावाशेवाला भरायला. तत्पूर्वी पहिला घेऊ ज्योतिबाचा आशीर्वाद. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. जय श्री महाकाल, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि चालू झालेला आहे आपला प्रवास, भरपूर असा लांब. आता लांबची सिरीज तुम्हाला बघायला भेटेल भावानो. काल रात्रीपासून असला धुवाधार पाऊस होते मुंबईत. आता थोडासा उघडलाय पण कसा उघडलाय, 5 मिनिटं उघडतोय, परत 5 मिनिटांना राप 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 येतोय. धडकोच घातलाय अक्षरशः पावसानं. लय बेकार पाऊस झालाय. रात्री जवळजवळ 1-1.5 वाजता पाऊस चालू झालाय माझ्या अंदाजानं. कंटिन्यू सकाळपर्यंत पाऊस होता आणि आता परत चालू आहे दिवसभर. आता मी भिजलो येताना गाडीपाशी, अक्षरशः छत्री नव्हती माझ्याकडे. मी भिजत आलो अर्ध्यातून, अचानकच पाऊस आला. भिजलो गाडीपर्यंत असतो, पण गाडी काढस्तोपर्यंत इकडे तिकडे गेले 10-15 मिनिटं. तर चला निघलोय, आलोय नावाशिवाला, चाललोय नावाशिवाला सॉरी. आता आहे पाम बीचला. तो चलो फटाफट जाते, ट्रॅफिक से पहले पोहोचते और लोड करते. भावना, मला कालपासून वाटत होतं की लॉंग सिरीज होणार आणि फायनली ते झालं. जय श्री महाकाल. आणि कसं आता तुम्ही पण कंटाळला सारखं बेंगलोर बघून, म्हणले एकदा लॉंग ट्रिप हाणायला लागते. आता मध्ये आधी दणका द्यायला लागतोय. तर तसा दणका तुम्हाला दिलेला आहे. तर मजा येणार आहे व्हिडिओ मध्ये भावांनो. कारण मी व्हिडिओ बनवायच्या पहिलं भरपूर वेळा गेलेलो आहे तिकडं, पण आता व्हिडिओ बनवायला लागल्यापासून मी गेलोच नव्हतो. कारण मी तिकडे जायचोच नाही, कारण रेट जमायची नाही. रेटची वाट लावून टाकले लोकांनी, रेट खराब झाले, त्यामुळे मी जायचो नाही. 2 पैसे राहिले तर जायचं, नाही तर फुकट जावं आणि या कोणी सांगितलं हे असलं, त्यामुळे आपल्याला जमत नाही. त्यामुळे रेट जमला आपल्याला आणि थोडस जुगाड पण झाले आपलं मस्त. त्यामुळे आपण म्हणलं चला जाऊया भरायला. आणि ते जुगाड काही मी दाखवणार नाही, पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्या ह्याच्यातून बघायला भेटेल ते. तर चला निघालोय भरायला. अजून आपल्याला इथनं जायचं जवळजवळ 20-22 किलोमीटर आहे नावाशिवाला, तिकडे जायचं. तर चला जाऊ आणि पटापट भरून घेऊ. अशी भिजल्यामुळे छत्री एक घेतली बघा. छत्रीवाल्यामुळे 150 रुपयाला एवढी मोठी छत्री. ही लय मोठी झाली, आपल्याला काय कामाची नाही. बघा केवढी लांबडी आहे गाडी एवढी छत्री आहे. ते ठेवायची अडचण होते. बारकी शॉर्ट मध्ये छत्री भेटली, मग आता भरायचा या टायमिंग रस्त्यालाच घेतली, आणलीच नाही मी येताना. नाहीतर बारकी छत्री आपलं कुठं पण ठेवली, उघडली मोठी झाली, ती शॉर्ट मधली घ्यायला पाहिजे. बघू ही घरी ठेवून घरातली घेऊ परत दुसरी जाताना, काय विषय. मग आता भरायचं जाताना तिकडे जाताना एंट्री करायला लागणार. छत्री भिजण्यापेक्षा ती बरं नाही 150 गेलेलं. नवीन रोडला सगळं जाम आहे, पाणी भरले, त्यामुळे गावानं फाट्यावरून टाकल्या बघा इकडे खायला जुन्या रोडनं. या रोडला गाडी एक सुद्धा नाही, सगळं मोकळंच आहे. त्याला 7-8 किलोमीटर राहिलं असेल, जाऊन भरून घेऊ.
इकडे मागच्या वेळी पण आपण भरलेले बघा डीपी वर्ल्डचं वगैरे आहे पलीकडे. आता इथं सर्व्हिसर म्हणून आहे, तिथं भरायचे आपल्याला राईटला. मला वाटतं हे कार पास करून पुढच्या साईडला असेल. एकदाच आलेलो मी, खाली करायला आलेलो, भरायला नव्हतो आलो सर्व्हिसरला. कार पास केली की पुढचं असेल किंवा हे असेल, मला आठवण झाले आता. हा हेच आहे सर्व्हिसर लॉजिस्टिक. तर चला एंट्री करून आतमध्ये जाऊ. आणि यार्डमध्ये पोहोचले आपण. आता काय माहिती किती वाजता लोडिंग करतोय. पाऊस तर जाम आहे, चिकचिक चालूच आहे सगळी. आणि हे सगळं कंटेनर वगैरे, कंटेनरचा भाव तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता, हा कंटेनरचा नंबर असतो. आणि हे छोटंसं आहे ना का, हे एक आहे, हे ट्रॅकिंग डिव्हाइस आहे हे. आणि अजून इकडे एक पुढे कंटेनर कुठून कुठे जातो काय, हे सगळं याच्यावरून ट्रॅक होतं बघा. याच्यावर जीपीएस टाईप असतं एक. आणि हा कंटेनर आहे, हे सगळे एवढे कंटेनर आहेत बघू शकता. थोडी थापायला लागली असं दाजावं लागलं ना, म्हणजे कंपनीला कळून जातं बाबा कुठं आहे काय, सगळं ट्रॅकिंग कंटेनरचं मालाचं ट्रॅकिंग होतं. असं हे यार्ड आहे. तर चला भरून घेऊया. अजून काय त्याचा आलेलं नाही, गाडीपाशी येतो बोललाय. अजून काय आला की लगेच रिवर्स लावू धक्क्याला इथं आणि भरून घेऊ. बॉक्स वगैरे काय आहेत बघू. 500 किलो माल आहे बोललाय, बघू किती आहे. भाऊ ना मला बोललेला की पॅलेट आहे एकच, 3 पॅलेट आहेत राव. मालाचं दुसऱ्या जुगाड केलंय मी. ही 3 पॅलेट बसतात म्हणा एक साईड कोपऱ्यात. ही 1-2 फुटात येते आणि ही 4-5 होते. बसून जाईल नाही तर बॉक्स खोलायचं ही पॅलेट आणि मग बसवायचं. बघू कसं जुगाड करू, पण काय पण करू. झाली गाडी भरून 5च मिनिटात. असली पुढं एक पॅलेट आहे ना, तसला अजून एक त्याच्या पुढे. ही एका साईडला 1-2 बसतील आणि हे मध्ये बसल. जरी नाही मध्ये बसलं तर ह्याच्यावर टाकू, पण तो माल 5 फुटात बसवायचा आपल्याला त्या हिशोबाने. तर झाले भरून. तर चला पेपर होतील आता 10 मिनिटात भेटतील आणि लगेच कल्टी मारू. वजन पण जास्ती नाही बोलतोय, 400 किलो आहे फक्त. बघू अजून काय काटा केल्याशिवाय समजणार नाही. एवढ्याच 400 किलो वजन. 150, 300 आणि हा 100 किलो असेल, असू शकतं. हाताने हालतंय मी बघितलं. एक साईड लावून घेणार आहे मी याला पुढं, म्हणजे हालणार पण नाही, इकडे तिकडे फिटिंग होऊन जाईल. आणि हे मागचं काय मग आपण करू ऍडजस्टमेंट कसं, पण बघू कसं होतंय. चला म्हणून थोडीशी मेहनत केली आणि बघा ती 2 बॉक्स बसवली पॅलेट तशी. हे जर काय नाही मला बसला ते खोलून पण टाकू आपण. तर चला लावलेलं आहे व्यवस्थित. दम लागला राव एवढा हलवायला. 300-400 किलो असेल. तर चला झालं जोडी. एवढी गाडी खाली झाली बघा. डोकं लावायला लागतं डोकं. चला भावना पेपर पण भेटलेत, गेटमधून आउट करू आणि मग बिल्टीवाल्याला फोन करू. बिल्टी घेऊन येणार तो, कळंबोलीस नाही येईल माझ्या अंदाजानं. बघू आता कुठून येतो. टी पॉईंटला आला तर टी पॉईंटला, नाही तर मग इकडे बोलू मुंबईत. बघू कुठे येते. चला पहिले आउट करू. चला भावना एंट्री आउट केली आणि गेटच्या बाहेर पडतोय. सिबडी यार्डपाशी जायचं आणि बिल्टी घ्यायची आणि कल्टी मारायची. भावना जेनबीडे सिग्नलला आहे. इथं मोठी गाडी एक लाईन सोडते, त्यामुळे लय वेळ लागतो राव. बघू शकता कसली लाईन लागते. आणि आपण आता सुटायचं. सिग्नल हल्ला की लय मोठा सिग्नल आहे. लाईन बघा कसली एक लाईन सोडते ती. तर चला आता बसायचं आपण, काय होत नाही. मी अर्धा तास गेला राव माझा इथंच. चला भावानं निघालेलो आहे सिग्नल वरनं. पुढं पार्टीवाला थांबला, त्याकडून आपल्याला हे घ्यायचं बिल्टी घ्यायची. अरे खडखड काहीतरी वाचायला लागले, धडधड वाचतो. काय नटबीट निघला काय काचचा काय माहिती. पलीकडले लेपच्या खड्डा थोडा आला की खडखड वाचते, काय माहिती. तर चला हे बघा सगळा असा रोड, काय कळत नाही. नवीन जर एखादा आला ना अरे करता काय कळत नाही कुठं कुठं जायचं. बिल्टी यायला थांबलो तो. तिथे आपले दादा भेटले गोरेगावचे, प्रकाश दादा. त्यांच्यावर चहा घेतोय. तर चहा घेऊन आपली बिल्टीवर घेऊन त्यांना पण जायचं गोरेगावला. जातील ते. आता ट्रॅफिक लागायचं टायमिंग झाले, 6 वाजलेत. आपलं पण व्हिडिओ टाकायचं टायमिंग झाले. मी एडिटच करत बसलो तोपर्यंत दादा आले. मग आता चहा घेऊ आणि मग आपली बिल्टी घेऊन कल्टी मारू डायरेक्ट घरी. भावना आत्ताची तो आला कार्यकर्ता, त्यानं बिल्टी दिली, सील मारलं गाडीला माग. तोपर्यंत माझा पण व्हिडिओ एडिट करून मी अपलोड करून दिलं. 2 तास त्यानं मला इथं थांबवलं एका जागेवर. तर घेतलं पेपर, सील मारले, ओके. तर आता चला निघूया. म्हणजे जाऊ वाशीला. पाटलोडचं जुगाड करायचंय आपल्याला. म्हणजे ते होतं ते थोडंसं 19-22 मध्ये काम झालंय. तर बघू कसं होतंय कसं नाही. उद्याच आज काय लगेच निघणार नाही आपण, उद्याच निघेन. उद्या संध्याकाळपर्यंत निघून जाईल. तर भरपूर अशी लांबची जर्नी आहे भावांनो. मिनिमम 2800-2900 किलोमीटर आहे. इकडे तिकडे आडवं तिळवं 3000 किलोमीटर होऊन जाईल. भरपूर दिवसात चाललंय आणि तिकडं पण पाऊस बिऊस जोरदार पूरबीर आलाय. अशा ठिकाणी आपण चाललोय नॉर्थ ईस्टला. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. तुम्हाला समजून जाईल कुठं चाललोय, काय सगळं, कुठला माल भरलाय, काय सगळं समजून जाईल. तर चला निघूया आता इथनं. आणि महत्वाचं मालाचं बघूया, कारण माल किती आहे तुम्ही आता बघितलायच. तर चला जुगाड लावलं पाहिजे, तर मग काय उपयोग नाही. सरप्राईज आहे भावानं, सरप्राईज. कुठे चाललोय काय चाललोय यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. हा
रात्रीपासून पावसानं जमिले, कंटिन्यू पाऊस आहे मुंबईत. वैताग आलाय अक्षरशः. आणि येत पण नाही जोरात, चेरी 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 चालू आहे. यात गाड्या स्लिप होते, त्यात चिखल उडतोय सगळा, धुळा नुकता उठलाय. बेकार असला पाऊस नसावा. आला तर राब राब यावं, सगळं बंद करावं. पण हे बघा चेरी 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 पडतंय, वैताग येतोय ह्याचा. हो गया बाय काढ झाला. ही एर्टिगा ठोकली, हे बघू शकता. काय जर काढ झालं रिक्षावाला वगैरे. ह्या रोडला स्लिप होतात गाड्या, पळवायची गरज नाही बघा. इर्टिगावाल्यानं उडवलाय कुणाला तरी, बाईकवाला आहे का काय. बापरे, रिक्षा पण ठोकली. रक्त बंबाळ झालाय बिचारा. अरे लय बेकार लागले त्याला. पाऊस चालाय हो त्यात. इर्टिगावाल्यानं उडवलाय बिचाराला. कोण हात पण लावणं झाले राव. रिक्षात टाका आणि घेऊन जावा. टू व्हीलर वाला आहे बहुतेक. लय बेकार भावाला उडवलाय. असला इर्टिगावाल्यानं धपका दिलाय ना, ही कारवाली ना वासा वासा करतात बिनकामाची. लेफ्ट साईडनं धपका दिलाय. लय लय बेकार लागलंय त्याला. बाहेर 2 मिनिटात रक्त बंबाळ झालाय. डोक्याला ह्याला लागले बिचाराला. दवाखान्यात घेऊन जावं लवकर. येणे अँब्युलन्स पण लवकर येत नाही या रोडला. चला भावना, आता भेटू सकाळी. मालाचा काहीतरी जुगाड लावू आणि बघू. दुपारी आले वाशीला, जेवायला थांबले. मालाचा जरा जुगाड होता, तर संकेत भेटला आपला. मस्तपैकी बैंगन भरता घेतलाय, रोट्या घेतल्या, दणका लावतो आणि मग मालाचा जुगाड करतो, निघतो. भावानं आजचा दिवस घालवलाय आपण फायनली. चाललोय पाठलोड भरायला संध्याकाळी. आता जेवण वगैरे केलंय आणि 10 वाजता चाललोय पाठलोड भरायला. फटाके भरू आणि कल्टी मारू डायरेक्ट. थांबणार नाही आपण. पाऊस बघा कसला चालू झाला. आता मी थांबलेलो तर काय पाऊस नव्हता. बराबर गाडी काढली आणि पाऊस चालू झाला बघा. बार चला जाऊ. 2-3 किलोमीटर जायचं, भरून घ्यायचं आणि कल्टी मारायची. भावानं पाठलोड वगैरे टाकून आपलं रेडी झाले सगळं टाकाटक. आता निघायची तयारी. वाजले जवळजवळ 12. आता कुठवर जातोय काय माहिती. तोपर्यंत हेल घेतोय बघा. आता हेल घेतलं म्हणजे एनर्जी आली. झाप 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 झाप. आता रनिंग लावू, रातभर नाईट हाणू, सकाळ सकाळी एमपी क्रॉस करू. तर चला बघू. आपण इंदोर मार्गे जाणार आहे आता. पाणी वगैरे कुठं आलंय, पाऊस चालू आहे काय, त्या हिशोबाने बघू आता कुठपर्यंत पोहोचतोय काय कसं. तर चला निघूया. भावना माल वगैरे टाकून झाला आणि चला आता निघूया. आपला भरपूर अशी लांब जर्नी. जवळजवळ 3000 किलोमीटर आपल्याला जायचंय आणि मी 24 तास असेच घालवले तो वाया. तर चला निघूया आणि पटापट लागू रोडला. आता मला वाटतंय असंच निघून जाऊ. चला सगळं शांतच असेल. भिवंडी डायरेक्ट नाशिक मार्गे इंदोरवरनं मग पुढं. ज्योतिबाच्या नावानं चांग बल. जय श्री महाकाल, हर हर महादेव. आणि झालेली आपल्या प्रवासाला सुरुवात. आणि 1 वाजले तरी अजून मुंबई जागे आहे बघा. सगळं चालू आहे, ट्रॅफिक बिपिक. आणि आता काय आपल्याला कुठं जायचं नाही. घरनं मी पहिले जर सगळं घेऊन आली बॅग बिग. त्यामुळे आता डायरेक्ट कल्टी भिवंडी मार्गे नाशिक. चलो. गाववाल्यानं आमच्या टाकले चायनीज सेंटर. MH50 कराडकर नाव दिलंय. दिसलं म्हणून थांबलो. मी बघितलं होतं 1-2 वेळा. म्हणलं कधीतरी थांबायचं. तर चला घेतलं भावाचं शूट. म्हणलं आता जाऊ. मला 1:30 वाजले तर आपण पोहोचलो इंदोर मुंबई हायवेला, यानी की भिवंडीवाले रोडला. आणि बघू शकता ह्या टाइमला सुद्धा ट्रॅफिक आहे. कसलं जाम आहे बघू शकता. बापरे, अरे बाबा उघडा यार, चल की. भावना जुन्या रोडनं जाम असणार आहे. घाटातनं यातनं चढण्यापेक्षा डायरेक्ट जाऊ समृद्धीनं नाशिकला उतरू. तर चला. रोडचा भाग कसला खराब झाला. जुना पण पावसात खराब झाला असेल सगळा कसारा बेसारा. त्यामुळे समृद्धी मारून जाऊ डायरेक्ट. चला समृद्धी हाणू टन आता इथनं राईट. भावना आपण आलेलो आहे समृद्धीच्या टोल वरती. चला टोल मध्ये घुसू आणि करू सुरुवात. झान नाशिकच्या दिशेनं. भावना आपण पोहोचलोय समृद्धी हायवेला लागलोय. आणि काच वगैरे क्लीन करायची होती. काच जरा घाण झाली होती आणि ते पाणी संपलं होतं ह्याच्यातलं. काय म्हणायचं त्याला, आपल्या वायपरचं ते पाणी टाकून घेतलं. आता म्हणलं सुसाट निघूया. नॉन स्टॉप थांबायचं नाही काय नाही. बोंगा फाईट निघायचं. तर चलो निकलते और अपना सफर कंटिन्यू करते, देखते रहना. पाहून समृद्धीला लागलोय आणि समृद्धी हायवेला लागायच्या आधी मस्तपैकी टाकाटक काच साफ करून घेतली. फ्रेश झालो टाकाटक. म्हणलं झोबी बी आला नको, कारण भरपूर असं टायमिंग झालंय. म्हणजे आता वाजलेत किती माहिती का, 2:30 वाजलेत. म्हणलं झोबी यायचं टायमिंग आहे, त्यामुळे फ्रेश झालो. काय समृद्धीचा आपला प्रवास एवढा काही जास्त नाही,
नाशिकला आपण खाली उतरणार आहे आणि नाशिक वरनं इंदोर मधून मग तिथनं पुढं तसंच MP मार्गे भोंगा फाईट आपल्या डेस्टिनेशनला. तर मस्त असा प्रवास चालू झालाय आणि मस्त असा फ्रेश पण झालोय, त्यामुळे मजा येणार आहे. तर बघत राहा भावांनो. बघू शकता समृद्धीचा पहिला बोगदा लागलेला आहे, अंबरशे बोगदा. छोटासा आहे का मोठा नाही बोगदा बाकीच्या बोगद्यांसारखा. ह्याच्या पुढे परत इगतपुरीचा लागल, छोटाच बोगदा आहे. किती भारी वाटतं. लाईटा असल्या आहेत ना LED खतरनाक. बघा कसं आहे, ऐकणार ना खोळा. थोडी वेळ लागलाय बघा दुसरा बोगदा. कसा उजेड आहे, लक असं वाटतं की नाही उजेडातच चाललोय. हा एकदम लाईटा बेटा खट कार्यक्रम आहे, बघू शकता. मी त्याला अंधारात दिसेल पण बाकी सगळं उजेडात आहे. तुम्हाला गाडी पण दावतो बघा आपली. हा आलाय बघा इगतपुरीचा टनेल, सगळ्यात मोठा टनेल. जवळजवळ 7.5 ते 8 किलोमीटरचा हा बोगदा आहे. तसा खतरनाक बोगदा आहे, बघू शकता. जवळजवळ मला वाटतं 8 किलोमीटरचा बोगदा आहे इथनं. 8 किलोमीटरला नाही म्हटलं तर 15-20 मिनिटं लागतात जास्तीत जास्त बोगदा पास करायला. आणि सगळ्यात मोठा टनेल आहे समृद्धी महामार्गावरचा 8 किलोमीटरचा. खतरनाक असा बोगदा आहे. अजूनपर्यंत बघा बोगदा बांधलाय पण कुठे लिकेज नाही बरं का. खट्ट मध्ये बांधकाम एक नंबर आहे इकडलं. आता ते आपल्या मेसिकलींचं लीक व्हायला लागले, हे बांधकाम एक नंबर झालेलं आहे. तर चला झपाझप बोगदा पास करू आणि नाशिकला खाली उतरू. या बोगद्यात भावानो का नाही गोदमाराय चालू होतोय, कारण ऑक्सिजन कमी पडतो या बोगद्यात. ते वेगळंच फिलिंग वाटतं. असं वाटतंय तिकडे काश्मीर साईडला बर्फात आहे का काय, तिकडे असल्यावर पण असंच वाटतं बरं का. श्वास घेताना प्रॉब्लेम येतो, तसा सेम प्रॉब्लेम या बोगद्यात येतोय बरं का. असा खेळ आहे. बाहेर निघतो खेळत आहे सगळा, नाही तर मग असा अडकल्याच होतोय. बेकार वास पण भांगार येतो इथं. टायरात सगळा वास येतोय, टायरा दोरखंडाचा. असं काश्मीरला जाताना पण मोठं बोगदा आहे बघा रामबाणला याला, तिथं पण असाच खेळ असतोय. भावाने इगतपुरीचा बोगदा पास करून घाट चढून वर आलो. घाट म्हणजे नाही, बोगदा पास केलाय, वर आलोय. बेकार असा पाऊस चालू आहे. लय घाण पाऊस आहे राव इकडं. सगळ्या गाड्या रस्त्याकडे लागलेल्या. लय बेकार पाऊस आहे, बघू शकता. आपली गाडीवाली झोपलेत आपली साईडला लावून. आपल्याला वाजलेत बरोबर 3:30. आपण खाली उतरू आता नाशिक रोडला. मी अलीकडेच उतरणार होतो कोटीलाच, पण आता नाशिक वरनच उतरू, कारण असला पाऊस बघून मग काय उपयोग नाही. कारण तिथनं जाताना पाणी बिणी कुठं साठलं असलं म्हणजे खेळ व्हायचा, कारण लय जोरात पाऊस चालला इगतपुरीला. बेकार. जसा की लोणावळ्यात पाऊस पडतो तसा दणका विषय इगतपुरीत आहे बाबा. आता बघा उघडलाय, त्याला बघा जरा असलं बिरकेट लावलं होतं. आगा लय बेकार. घाटात तिथं बोगद्यापासून लय पाऊस होता. पुढं एक 5-10 किलोमीटर पाऊस होता, त्यानंतर आता थांबलाय, म्हणजे नॉर्मली चालू आहे ना. तिथं लय बेकार आहे, लोणावळ्यासारखं आहे. आपण नाशिक सिन्नरला उतरतोय खाली. गोटेलाच उतराय पाहिजे तुला, उगाच पुढं आलो इकडे सिन्नर. ब्रेक मारल्यावर कडकडा काय वाजते. तर चला फटाफट उतरू आणि निघून जाऊ. सिन्नरच्या पुढे आलोय. एवढा बेकार पाऊस झाला नाही इकडं, पण मधनं आता लासलगाव मार्गे टाकणार होतो, पण आता काय टाकायला नको. आता डायरेक्ट नाशिकवरून असं हायवे लागू. तर चहा घेतोय, झोप यायला लागलेली. 5 वाजले. चहा घेऊन लगेच निघू. भावना बरोबर 5:30 पावणे 6 वाजलेत आणि आपण बसलोय नाशिकच्या अलीकडे. एक नायराचा पंप आहे. तर चला, झोप आली जाम. बघा आता वाजलेत 6. 9 वाजता उठू आणि निघू.
3 तास झोप घेऊ म्हणजे दिवसभर चालायला काही टेन्शन नाही. तर चला भावना, हा व्हिडिओ सध्या आपण इथंच थांबवतोय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.